नमस्कार. सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदावर निवडून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून आभार मानतो. काय झालंय, या विजयानंतर वर्तमानपत्रवाले म्हणू नका, चॅनलवाले म्हणू नका, केबलवाले म्हणू नका, सारखे इंटरव्ह्यू घ्यायला मागे लागले. म्हणलं चला आज एकदा मनोगत व्यक्तच करतो. तुमच्या यशाचं रहस्य काय म्हणले? अहो, कसल्या डोंबल्याचं यशाचं रहस्य घेऊन बसलाय? लोकसेवा आहे, चेहऱ्यावरचं हास्य हेच रहस्य, दुसरं काय सांगणार. पण तरी सुद्धा त्या सगळ्यांच्या प्रेमळ आग्रहा खातर मी म्हणलं एक जरा 5-7 मिनिटं आज बोलून घ्यावं या विजयाच्या निमित्तानं. कसं आहे बरं का, आपल्या देशाला जवळपास स्वातंत्र्य मिळवून 78 वर्ष पूर्ण झाली. आपण त्यावेळेला कुठे होतो आणि आता कुठे आहोत याचा विचार केला तर मी संतुष्ट नाही, समाधानी आहे. मात्र काय, माणसानं संतुष्ट असलं ना की मग प्रगती थांबती. अजून 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 ही हाव राहिली, ही ओढ राहिली की मग प्रगती होती. आता तुम्हाला सांगतो, आमच्या पहिल्या टायमाला इलेक्शनला बरं का, आमच्या पहिल्या इलेक्शनच्या टायमाला मी सर्वप्रथम काय काम केलं असेल. भले मी वेगवेगळ्या पक्षात होतो, दरवेळेला इलेक्शन हा मान्य करतो मोकळेपणाने, पण कायम पक्ष कुठलाही असला आपला तरी आपण मदतीला गेलो लोकांच्या. तर पहिल्या टायमाला मी काय केलं, आमच्या वॉर्डामध्ये मोफत चष्मे वाटप केलं सगळ्यांना. का? कारण अहो, काम करणारा माणूस त्यांना दिसला पाहिजे. म्हणजे चष्मा त्यांना दिला, पण दूरदृष्टी माझी होती ना. नंतर काय केलं मग, वार्डातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोफत वह्या पुस्तकांचं वाटप केलं. का केलं? अहो, ही माणसं, ही तरुण मुलं पिढी शिकली पाहिजे, संस्कारित झाली पाहिजे, नाही तर पुढे राजकारणात येऊन ती आमची डोकेदुखी ठरायची हो. त्यामुळं वेळीच मार्गाला लावलं. आता आमच्या प्रगतीनं काही मंडळींचं रक्त उकळत होतं. म्हणलं हरकत नाही, या लोकांकरता दर 3 महिन्यांनी वार्डामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या अशा सगळ्या लोकांना दर 3 महिन्यांनी आडवं केलं आणि रक्त द्यायला लावलं. आता पुढे हे सारखं सारखं व्हायला लागल्यावर ती पण मंडळी विरक्त झाली. नंतर काय केलं, विजेचा लपंडाव सारखा वार्डामध्ये चालू असायचा. मग आपण आव्हान केलं, म्हणलं सौर ऊर्जा वापरा, म्हणजे दिवसभर तापवान सांच्याला पेटवा. अहो, प्रचंड प्रतिसाद. आता संपूर्ण वॉर्डामध्ये लखलखाट आहे नुसता. आमची कौतुक करणारी मंडळी म्हणतात सुद्धा, मस्त दिवे लावले हा तुम्ही. काही ठिकाणी वॉर्डामध्ये जरा कमी दाबाने पाणी येत होतं. सगळ्या जलवाहिन्या बदलून टाकल्या आपण. आता नळाला एवढा फोर्स आहे की तोटी बंद करता करता इतरांच्याच तोंडचं पाणी पळाले. आमच्या प्रगतीमुळं काही मंडळी जरा जळफळाट सुरू झालं होतं. त्यांच्यासाठी आम्ही महोत्सव समिती स्थापन केली. वर्षभर एवढे महोत्सव साजरे करतो आम्ही. खाद्य जत्रा असते, प्रदर्शन असतं, इव्हेंट असतंय. या समितीमध्ये अनेकांना घातलं. लाखाची बजेट आहेत. ती पण मंडळी आता चांगली सेटल झाली. दुसरं म्हणजे जयंत्या, मयंत्या, गोपाळकाला, गणेशोत्सव, दीपोत्सव, नवरात्र उत्सव, दांडिया, गरबा, आपलं तुमचं झालं तर दहीहंडी, गोपाळकाला, काय चैत्रातला हळदी कुंकू, एक सोडला नाही इव्हेंट. वर्षभर एवढी धामधूम असती. सगळं जल्लोष वार्डात, मस्त एन्जॉय करतात सगळे. या सगळ्या समाजाला इतर काही समस्या आहेत याचाच विसर पडलाय. फुटपाथ मोठे केले वार्डातले. म्हणलं मस्त आरामशीर लोकांना चालता आलं पाहिजे, पण रस्ते लहान झाले त्यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायला लागली. म्हणलं हरकत नाही, उड्डाण पूल बांधू. कारण उड्डाण पूल बांधला की परत खाली पार्किंगचं ठेकेदारी आणि टपऱ्या, रोजगार वाढला पाहिजे. हे असं सगळं मस्त चाललेलं आहे बघा. मुक्त वाचनालय सुरू केली. का केली? कारण मला माहिती होतं वाचनात गुंतलेला माणूस कृतीमध्ये कमी पडतो. म्हणलं वाचाल तर वाचाल, असं काहीतरी पाठी आहे. म्हणलं तू वाचाल तर मी वाचीन. दुसरं काय, लोकसेवा आहे, बाकी काय. हे असं सगळं वेगवेगळं चाललेलं असतं. वॉर्डातल्या अनेकांना, मला पण पाणी पाजायची अनेक वर्षाची इच्छा होती. मग काय केलं, पाणपोळ्या सुरू केल्या आणि या मंडळींना गार केलं. कराल तेवढं थोडं आहे. आम्ही वार्डामध्ये दरवर्षी गुटगुटीत बालक स्पर्धा घेतो. का घेतो? कारण माता वर्ग संगोपनात गुंतून पडला की राजकारणातली स्पर्धा कमी होती.
असा सगळा सर्वांगीण विचार करावा लागतो. आमच्या वार्डामध्ये टपऱ्या, देवळं, हॉटेलं, वेगवेगळी दुकानं, याची सगळ्याची मी रितसर, रस्ते, विजेचे खांब, सगळ्याची रितसर यादी केली. म्हणलं या सगळ्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे माझ्या गरजेनुसार, म्हणजे मग त्यातून इतर पण दुकानं आपल्याला थाटता येतात. विजन पाहिजे त्याला. शेवटी काय, जनतेसाठी तर आपण आहे ना, आपल्यासाठी तर जनता आहे ना. शेवटी काही काही प्रसंगांना टीव्ही, फ्रीज, पैठणी, साड्या, अष्टविनायक सहल अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू कराव्या लागतात. कारण काय, समाजाचं मी पण काहीतरी देणं लागतो, हे मला पण मान्य आहे. तर असं हे सगळं तिसऱ्या विजयाचं मनोगत मी या प्रसंगी पुन्हा एकदा व्यक्त केलं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढच्या 5 वर्षाकरता तुम्ही मला जे निवडून दिलेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.